बातमीपत्राच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी। प्रख्यात निसर्ग कवी नाधो महानोर यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। महानोर यांच्या कवितांनी बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला। त्यांचे कविता लेखन प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे आणि निसर्गाची भाषा बोलणारे, निसर्गाशी संवाद साधणारे, रसिकांचं बोट धरून त्यांना निसर्गाशी मैत्री घडवून देणारे कवी म्हणून त्यांची ओळख होती। रानातल्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह, ज्याने मराठी कवितेमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं। लोकसाहित्याबद्दल त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं तसंच लोककथा शोधून एकत्रित करून संग्रह रूपाने त्यांचा परिचय वाचकांसमोर ठेवला। विलक्षण निसर्गप्रेमी असलेल्या महानोर यांनी मुक्त छंदामध्ये विपुल लेखन केलं। जैत रे जैत या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या स्वरूपात लोकप्रिय झालेल्या आहेत। महानोरांचे पांझड, तिची कहाणी, पळसखेडची गाणी ही लोकगीतं प्रसिद्ध आहेत। तर महानोर यांना 1991 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अतिशय दुःखद बातमी, महानोर हे आता काळाच्या पडद्याआड झालेत। तर महानोर यांचं जाणं म्हणजे त्यांची एक्झिट ही खरं तर चटका लावून जाणारी आहे। पण असेही काही व्यक्ती असतात प्राजक्ता की ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्या साहित्याच्या कलेनं समृद्ध करून ठेवलेलं आयुष्य असतं त्यातलंच एक नाव आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं म्हणजे निसर्ग कवी किंवा रानकवी नाधो महानोर। खरं तर शेती या विषयाशी त्यांचा संबंध अत्यंत जवळचा, निकटचा। म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पळसखेडला जरी ते त्यांचं गाव असलं तरी ते जळगाव पासून अत्यंत जवळ असल्याने त्यांना जळगावकर म्हणून सुद्धा ओळखत होते। नाधो महानोर रुबी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 81 वर्ष त्यांचं वय होतं। म्हणजे साहित्य हे शेतीशी निगडीत कसं असू शकतं, आणखीन प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्याशी कसं निगडीत असू शकतं हे त्यांच्या ओघवत्या शैलीतल्या शब्दातनं हे कायम समोर आलं। आपण म्हणतो ना की शब्दविलास साहित्यातला ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी राहू दे, एका शब्दाचा दुहेरी उपयोग करून नाधो महानोर यांनी एक नवा शब्दविलास या रचनेतून जन्माला घातला होता। शांता शेळके, नाधो महानोर हे एकाच जातकुळीतले खरं तर कवी आणि यांच्या रचना अत्यंत उद्बोधक होत्या, बोलक्या होत्या, प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत होत्या। निसर्गकवी नाधो महानोर यांच्या जाण्याने अनेक मोठी एक पोकळी निर्माण झाली। आपल्याला माहिती आहे की ते एक उत्कृष्ट शेतकरी होते। त्यांनी पळसखेडला त्यांच्या शेतीमध्ये सीताफळावर प्रयोग करून एक लताफळ म्हणून जन्माला घातलं होतं आणि स्वतः लता मंगेशकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्याला अनुमोदन दिलं होतं। शरद पवार यांचे अत्यंत निकटस्थ मित्र म्हणून सुद्धा नाधो महानोर शेतकरी चळवळीत अग्रणी होते। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये सुद्धा त्यांचा एक विधान परिषद सदस्य म्हणून 6 वर्षांचा कार्यकाळ जो घडला होता तो सुद्धा महाराष्ट्रातल्या शेती, शेतकरी, आणखीन पाणी, जीवन याच्याशी नाळ जोडणारा होता। नाधो महानोर यांची आजची जी एक्झिट ही नक्कीच चटका लावून जाणारी आहे। आपल्या देशातला सर्वोच्च साहित्य पुरस्कार म्हणजे पांझर या त्यांच्या कविता संग्रहासाठी सुद्धा त्यांना मिळालेला होता। सर्वोच्च नागरी सन्मान जे प्रमुख आहेत त्यातला पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं। असं कोणतेच नव्हते पुरस्कार आणि सन्मान की जे नाधो महानोर त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळाले नाही। पण कायम आयुष्यभर शेतीत आणि शेतीशी रमणारा माणूस, निसर्ग कवी, रानकवी म्हणूनच नाधो महानोर यांची जी ओळख होती तीच अखेरपर्यंत होती। आज ते आपल्यात नाही आहेत। प्राजक्ता, प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत श्रीपाल सबनीस, माजी संमेलन अध्यक्ष ते होते। श्रीपालजी, अतिशय दुःखद बातमी, महानोर हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। आपली प्रतिक्रिया, आपल्या भावना। मराठी साहित्याच्या इतिहासातील बालकवी नंतरचा अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा निसर्ग कवी म्हणून नाधो महानोरांची कविता आणि भूमिका सर्वस्पर्शी अशा प्रकारची आहे। त्यांच्या शेती मातीच्या कविता आणि निसर्गाचं भान असणाऱ्या कविता, लयबद्ध कविता, एक गीताचा भाग सुद्धा त्या कवितेला होता। नाधो महानोरांनी अनेक सिनेमाची गाणी पण लिहिली आहेत। लता मंगेशकरांसारख्या गायिकेनं त्यांच्या अनेक गायकांनी त्यांची गाणी गायलेली आहेत। सिनेमाच्या क्षेत्रात गाजलेला मराठी कवी म्हणूनही त्यांचं वैशिष्ट्य निश्चित आहे। आणि एकूण ग्रामीण अत्यंत बोली भाषेतलं सुद्धा ज्ञान त्या माणसाला होतं। एकूण सगळ्या आयुष्यामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त कवी आहेत। विशेषतः पद्मश्री पदापर्यंत पोहोचलेला कवी म्हणून त्यांचा लौकिक खूप आहे। सामान्य माणसाच्या मध्ये रमणारा आणि सामान्यांची भूमिका बजावणारा
आमदाराच्या पातळीवर सुद्धा त्यांनी शेतीच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर रान उठवलं होतं आणि अशा प्रकारची भूमिका घेणारा कवी फार दुर्मिळ आहे. नादो मानोरांची राहणी साधी होती. अगदी साधा पायजमा आणि शर्ट मध्ये वावरणारे नादो बहादूर सर्वस्पर्शी अशा प्रकारची भूमिका घेतात. शेतकऱ्यांची दुःखाशी रमणारा, सामान्य माणसाचं दुःख सांगणारा निसर्ग कवी म्हणून त्यांना निश्चितपणे मी अभिवादन करतो. आणि श्रीपालजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे बेस्टनं प्रवास करणाऱ्यांसाठी. मुलुंड ते घाटकोपर बेस्ट आगारातील 500हून अधिक कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. राज्य सरकारकडून तोडगा न निघाल्यानं आजही 6 डेपोतील डागा ग्रुपच्या बसेस रस्त्यावर उतरणार नाहीयेत. घाटकोपर, मुलुंड, देवणार, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, आणिक आणि गोराई या 7 आगारांमधील प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान काम बंद आंदोलनाप्रकरणी डागा ग्रुपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमानं दिलेला आहे. तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा डागा ग्रुपच्या चालकांनी दिला. मुंबईमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी बेस्टचे कंत्राटी कामगार जे आहे ते काम बंद आंदोलन करतात. मी सध्या मुंबईच्या वरळी आगारामध्ये आहे, जिथे तुम्ही पाहत आहात की वरळी आगारातल्या बऱ्याचशा बस ज्या आहेत त्या अजूनही निघालेल्या नाहीये. सकाळच्या सुमारास खरं तर हा संपूर्ण डेपो रोज रिकामा असतो, कारण या सगळ्या बसेस त्यांच्या मार्गावर मार्गस्थ होत असतात. परंतु आज या ठिकाणी या सगळ्या बसेस आपल्याला इथे बघायला मिळते. आता साधारण गेल्या अर्ध्या तासामध्ये 3 बसेस या ठिकाणून निघालेल्या आहेत. ज्या बेस्टचे जे कायमस्वरूपी कामगार आहेत त्यांच्या बसेस आहे. आपल्याला माहिती आहे की जे कंत्राटी कामगार आहे त्यांची मागणी आहे की त्यांना बेस्टमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे. गेली सलग 4 वर्ष ते वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून बेस्टला आपली सेवा पुरवतायत, मुंबईकरांची सेवा करतायत. त्यांचं म्हणणं आहे की समान कामासाठी समान वेतन दिलं जावं आणि या मागणीसाठी कालपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आता एक बस आपल्याला इथून डेपोतून बाहेर पडताना दिसती आहे. अशाच साधारण 2 ते 3 बसेस ज्या आहेत या सकाळपासून बाहेर पडलेल्या आहेत. परंतु बहुतेक बस ज्या आहेत त्या अजूनही डेपोमध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. एकूणच आपण बघतोय की बराच वेळ बस स्टॉपवर थांबलेली माणसं आता हळूहळू निघायला लागलेली आहे. पुढच्या बस स्टॉपवर किंवा टॅक्सी असं काही मिळतंय का हे बघण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. या काम बंद आंदोलन अचानक सुरू झालेलं असल्यामुळे प्रवाशांना त्याचा कुठे ना कुठे फटका बसत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एखाद दुसरी जी बस बाहेर पडती आहे त्यामुळे प्रवासी कुठेतरी मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु बसेसची संख्या कमी आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना थोडासा त्रास जो आहे तो या ठिकाणी होतोय असं म्हणायला हरकत नाही. आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी या आंदोलनाचा काय परिणाम होतो हे आपल्याला बघावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आम्ही नेहमी अर्धा तास बस स्टॉपला थांबून असतो. कधीच बस वेळेवर येत नाही. बरं, आता 2 दिवस कालपासून आणि आज आता आंदोलन सुरू केलेलं आहे. आज तुमचं वेळापत्रक कसं चुकलंय? चुकलेलंच आहे. 7:30ची बस होती, आता 8 वाजले तरी अजून पत्ता नाही बसचा. आता आम्ही गेलेलो विचारायला, त्यांनी सांगितलं की आता बस येईल तेव्हा पाठवणार. बसेस ना खूपच कमी आहेत. 56 बस आहे ना, 54 खूपच कमी आहेत मॅडम. तुम्ही कुठून कुठपर्यंत जाता? आम्ही इथून वडीतून माहीमपर्यंत जातो. बरं, मग खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला, खूप म्हणजे खूपच होतं. दररोज असं होतं प्रॉब्लेम आम्हाला. पुढची बातमी पाहूयात. आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार असून विरोधकांकडून संभाजी भिडे यांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. भिडेंना अटक करण्याची मागणी विरोधक करतायत, तर विरोधी पक्षनेत्यांची निवड विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हे विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलण्याची संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी आज भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलाय. प्रत्येकी 40 आणि 28 मजल्यांच्या 2 उंच इमारतींसाठी 5.4 वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आलाय. सुमारे 4 वर्ष काम रखडल्यानं या आमदार निवासाच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे 400 कोटींनी वाढलाय आणि सुमारे 1200 कोटी खर्चून विधानसभेच्या 288 तर विधान परिषदेच्या 78 अशा एकूण 368 आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मनोरा आमदार निवासस्थान पाडल्यानं मुंबई बाहेरील आमदारांना निवासस्थानासाठी दरमहा 1 लाख रुपये सरकारकडून दिले जातात, तर त्यातून सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 100 कोटींचा बोजा पडतो.
तर हे आमदार निवास नेमकं कसं असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 368 आमदारांसाठी एकाच संकुलात निवास असणार आहे। प्रत्येक आमदारासाठी 1000 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका असणार आहे। लासनेट टर्बो बांधकाम नवीन आमदार निवास बांधणार आहे। 13,429 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा असणार आहे आणि प्रत्येक सदनिकेमध्ये स्वयंपाकघर असणार आहे। प्रत्येक मजल्यावर बहुउपयोगी सभागृह देखील असणार आहे। अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकाचं दुकान, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सुविधा देखील इथे उपलब्ध असतील। पुढची बातमी पाहूया। डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना समोर आली आहे। सोलापूरच्या मंद्रुपमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुणांची उपस्थिती होती। गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि या कार्यक्रमातील गोंधळानंतर गौतमीला कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केलाय तर हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली। जर असं काही असेल तर येऊ नका की तुम्हाला दगडफेक करायची असेल। आज प्रत्येकाच्या घरात एक आई आहे, बहीण आहे, आम्ही पण एक कलाकार आहेत, आम्ही म्हणजे तुमचं मनोरंजन करायला येतो, तर तुम्ही कार्यक्रम व्यवस्थित नीट तुम्ही एन्जॉय करा, आम्हीही तुमचं मनोरंजन खूप छान करतो, तर तुम्ही असले कामं करू नका आणि नाहीतर मग येऊ तर नका। द्राक्षापासून वाईनची निर्मिती करणाऱ्या जगप्रसिद्ध सुला विनयार्ड्स कंपनीला नोटीस बजावण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदन कंपनीला 116 कोटींच्या थकबाकी प्रकरणी नोटीस दिली आहे। वाईन उत्पादनासाठी आणण्यात येणाऱ्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क लावण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि या तरतुदीनुसार आजवर न भरलेल्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्काबाबत राज्य सरकारने ही नोटीस बजावली आहे। सुला विनयार्ड्सला कंपनीला तब्बल 116 कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तर या नोटीसला कंपनीकडून न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तसंच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या 2 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे लहान मोठे प्रकल्प 100% भरायला लागलेले आहेत आणि जिल्ह्यातील 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 5 मोठे आणि 2 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले, तर उर्वरित 6 प्रकल्प 75% भरलेले आहेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वाढल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे, तर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। वर्धा शहर आणि पिंपरीसह 11 गावं उद्योगांना देखील पाणी मिळणार असल्याने संकट दूर झालेलं आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूया। दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये पाण्यासाठीची वणवण आणि भटकंती थांबवावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजना राबवली जाते, मात्र या योजनांचा फायदा कमी आणि जाच अधिक झालेला आहे। बीड शहराच्या विकासासाठी 281 कोटींच्या 2 योजना नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधी खर्च करून देखील ऐन पावसाळ्यात स्वच्छ आणि शुद्ध पाणी 15 ते 20 दिवसांआड मिळते आणि या रखडलेल्या योजनांबाबत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतायत, तर लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून बसल्याने संताप व्यक्त होतोय। 164 कोटीची योजना आपल्याला मंजूर केली होती, त्यापैकी 18 कोटी रुपयाचं काम झालं आणि ते वाया गेले असं झालेलं आहे। 18 कोटी रुपये शासनाचे वाया गेले। आता ही योजना लॅप्स ही झाली। या योजनेपासून आपल्याला जे आता नागरिकांना फायदाऐवजी फक्त नुकसान झालेलं आहे। MGPN नगरपालिकेच्या वादामुळे जे आता या शहराचा आणि नागरिकांचा फक्त नुकसान झालेलं आहे।
मुंबई आणि परिसरातील इतरही बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक धक्कादायक बातमी आहे साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात अनेक गावं दुर्गम भागात येतात आणि याच तालुक्यात देऊर हे गाव जावली तालुक्यातील शेवटच्या टोकाचं अत्यंत दुर्गम गाव म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी ना रस्ता आहे ना कोणत्या सुविधा आहेत। या गावातील लोक अत्यंत हलाखीचं जीवन जगत असून या ठिकाणी कुणी गंभीर आजारी पडलं तर दुसऱ्या गावच्या ठिकाणी रुग्णालयामध्ये न्यायला झोळी तयार करून तासभर घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यातून पायपीट करत त्यांना हे ठिकाण गाठावं लागतं। या गावातला असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला असून एका वृद्ध महिलेला या गावातील लोकांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी झोळी करून रुग्णालयामध्ये नेलं। यावेळी गावकऱ्यांनी त्यांची व्यथा या व्हिडिओमधून व्यक्त केली आहे। या व्हिडिओमधून या ठिकाणची भीषणता दिसून येते, तर सरकारी यंत्रणा आमचं पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न इथले नागरिक विचारतात। मी देऊरगावचा अध्यक्ष आहे। आमचे पोलीस पाटील सरपंच पाठीमागे आहेत आणि हे आमचे वन मजुरी मोठीवाले फॉरेस्टवाले आहेत आणि गावकरी आहेत। गुडघाभर पाण्यातनं ही वाट काढत खडकातनं माणसं आजारी पडण्याचं टेन्शन। आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तरी सुद्धा आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही। तरी आम्हाला एकच विनंती आहे, आमचं जे पुनर्वसन आहे ते करून लवकर घ्यावं। लाईट इथं नाही, रस्ता नाही, किंवा जर आम्हाला दळणवळण करायचं असलं तर ठोसेघरपर्यंत आम्हाला जावं लागतं। इथून आम्हाला 3 ते 4 तास लागतात चालत पायपीट। बातमी पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी इथे विहिरीच्या रिंगचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून 4 जण काढले गेले होते। या कामगारांचा शोध मोहीम सध्या प्रशासनाच्या वतीनं दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। मजुरांना बाहेर काढण्याकरता 4 पोकलेनं माती हटवण्याचं काम सुरू आहे। अज्ञात मारेकऱ्यांकडून पाठीमागून धारदार शस्त्रानं वार करून पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगोल्यामध्ये समोर आली आहे। पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता रात्री 11च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून त्यांचा खून केला। रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला, तेव्हा वासूद केदारवाडी रोड जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला। पुढची बातमी पाहूयात। मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू झालाय। गेल्या सप्टेंबरपासून नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुने इथे स्थलांतरित झालेल्या 20 पैकी 9 चित्त्यांचा आतापर्यंत विविध कारणांमुळे मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण शोधण्यासाठी या मादी चित्त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात येतंय, तर याशिवाय खुल्या जंगलात फिरणाऱ्या 2 मादी चित्त्यांवर नजर ठेवण्यात आली असून त्यांना बंदिवासात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लिसी नाम की, जिसको धात्री नाम दिया गया था, उस मादा चीते का आज मौत हुई है और मौत के कारण का पता लगाने के लिए हम लोग पोस्टमार्टम कर रहे हैं। अभी तक जो मौत हुई है उसमें ज्यादातर मौतें प्राकृतिक कारणों से ही हुई हैं, बल्कि लगभग 70% मौतें प्राकृतिक कारणों से हुई हैं।